आमदार जितेंद्र आव्हाडांकडून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत वादग्रस्त विधान. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा प्रचंड गोंधळ. चौफेर टीकेनंतर आव्हाडांचा माफीनामा. महाराष्ट्र धर्म स्वतंत्र विधेयकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा. कोणी फसवणूक करून धर्मांतर केल्यास विरोध करू. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. पुण्याच्या शनिवारवाड्यात 7 मजली इमारत उभारा. भाजप आमदार हेमंत रासनेंची मागणी. तर ऐतिहासिक वास्तूत बांधकामाला राष्ट्रवादीचा कडाडून विरोध. गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा. रेशनिंगवर रॉकेलचा पुरवठा करणार. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची विधानसभेत माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राध्यापकाची दृश्यम स्टाईल हत्या. खून करून प्राध्यापकाला खड्ड्यात पुरलं. पोलिसांकडून 3 आरोपींना बेड्या. नवी मुंबईच्या तळोजामध्ये नैराश्येत असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांची हत्या. लोखंडी रॉडनं डोक्यात वार करत संपवला. आरोपी तुहीन घोषला. पोलिसांकडून बेड्या. पुन्हा निलेश घायवाळीशी पंगा घेणारा पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये झाला होता गोळीबार. आमदार जितेंद्र आव्हाडांकडून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत वादग्रस्त विधान. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा प्रचंड गोंधळ. चौफेर टीकेनंतर आव्हाडांचा माफीनामा. महाराष्ट्र धर्म स्वतंत्र विधेयकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा. कोणी फसवणूक करून धर्मांतर केल्यास विरोध करू. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. पुण्याच्या शनिवारवाड्यात 7 मजली इमारत उभारा. भाजप आमदार हेमंत रासनेंची मागणी. तर ऐतिहासिक वास्तूत बांधकामाला राष्ट्रवादीचा कडाडून विरोध. गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा. रेशनिंगवर रॉकेलचा पुरवठा करणार. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची विधानसभेत माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राध्यापकाची दृश्यम स्टाईल हत्या. खून करून प्राध्यापकाला खड्ड्यात पुरलं. पोलिसांकडून 3 आरोपींना बेड्या. नवी मुंबईच्या तळोजामध्ये नैराश्येत असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांची हत्या. लोखंडी रॉडनं डोक्यात वार करत संपवला. आरोपी तुहीन घोषला. पोलिसांकडून बेड्या. पुन्हा निलेश घायवाळीशी पंगा घेणारा पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये झाला होता गोळीबार.